नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता केदारला जी ऑफर दिलेली असते MNN जॉईन करण्याची, ती ऑफर केदार स्वीकारत आहे. कारण तारिणीने सांगितलेलं आहे की हा आपल्या एक मिशनचा भाग आहे आणि केदार इतके दिवस आपल्याला JPC मेडिकल फॅक्टरीच्या संदर्भात माहिती काढायला संधी मिळत नव्हती. आज ती संधी मिळते, तर आपण ती स्वीकारली पाहिजे. मग आता केदारने ही गोष्ट ॲक्सेप्ट केली आहे, परंतु या सगळ्यामुळं त्रास होऊ लागलेला आहे तो म्हणजे युवराजला. कारण हे सगळं ऐकलेलं असतं ते या निशीला सवयच आहे चोरून ऐकायची. निशी हे सगळं बोलणं ऐकते आणि इकडे त्याने सांगू लागते की त्यांना जॉईन करून घेतलेलं आहे. ऑलरेडी पद्मिनी आणि युवराज या दोघांमध्येही बोलणं चाललेलं होतं की नक्कीच असं काहीतरी झालं असणार आहे आणि जर त्याला जॉईन घेतलं, कंपनीतली जागा दिली तर अवघड होईल. आणि आता तेच झालेलं असतं. त्यामुळं युवराजला खूप राग आलेला असतो, युवराज खूप चिडलेला असतो आणि युवराज येतो आणि म्हणतो की का मला तुम्ही नाही घेतलं, मला फक्त ना आम्हीच दाखवलं बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये घेण्याचं, पण तुम्ही मला घेतलेलं नाही. असं म्हणत युवराजने तमाशा करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा दयानंद काका म्हणतात की काय केलंस तू, त्यासाठी सांग ना. म्हणजे तू आत्ता जे हे सगळं बोलून दाखवतोय, एवढं सगळं करतोय, एवढा तुला राग आलाय ना, एवढं सगळं होतंय ना, मग तू काय केलंस, तुला काय करावं वाटलं कंपनीसाठी आणि तू कोणते तुझे गट दाखवलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र राग आलेला असतो. मग कौशिकी म्हणते ठीक आहे, तुला करायचं आहे ना MNNमध्ये काम. तेव्हा तो म्हणतो की हो, मला करायचं आहे MNNमध्ये काम. कौशिकी म्हणते चालेल, चल आजपासून सुरुवात करूया, तुम्ही दोघंही MNN जॉईन करताय. आता एवढ्यावर तर युवराज थांबत नसतो. युवराजची अट अशी छान असते. तो म्हणतो की मला ना ह्या केदारला जी पोस्ट दिलेली आहे त्याच पोस्टवरती काम करायचं आहे. आणि त्या क्षणी कौशिकी म्हणते चालेल, आजपासून तुम्ही दोघंही जॉईन करताय. आता कौशिकीने कोणताही वेळ न घेता सगळ्यांच्या समोर ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते आणि सांगितलेलं असतं की तुम्ही दोघंही MNN जॉईन करताय. आता मात्र सगळ्यांना छान वाटू लागलेलं असतं. युवराज तर एवढा खुश झालेला असतो ना की त्याला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय. आणि मग मात्र कौशिकी म्हणते की चला, आजपासून तुम्ही दोघंजण ॲज अ इंटर्न म्हणून जॉईन करताय. हे ऐकता क्षणी पायाखालची जमीनच सरकते सगळ्यांच्या. ॲज अ इंटर्न. इकडे तर युवराजला असं वाटलं होतं की त्याला खूप मोठी पोस्ट दिली जाणार आहे आणि त्याचा कौतुक सोहळा होणार आहे. पण इथं घडलेलं मात्र वेगळंच असतं. कारण त्याची तर लायकीच निघालेली असते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, हे सगळं माझ्याच बाबतीत का होतंय, मी काय चुकीचं केलेलं आहे, असे प्रश्न त्याच्या डोक्यात सुरू झालेले असतात. त्याला तर असं वाटत होतं की चांगलं मला आता काहीतरी चांगल्या पोस्टवर घेतील, केदारला चांगली पोस्ट देणार असतील, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं होतं. इथं तर कौशिकीने त्याची वाटच लावलेली असते. कौशिकीने स्पष्ट सांगितलेलं असतं की काही नाही आहे, तू MNNमध्ये ॲज अ इंटर्न म्हणून जॉईन करायचं आहे. आता मात्र युवराजच्या पायाखालची जमीन सरकते. पण तेव्हा मात्र तारिणी आणि केदार या दोघांच्याही चेहऱ्यावर खूप आनंद असतो. कारण इकडे केदारला तर स्पष्ट सांगितलेलं असतं की काही काळजी करू नको, तुझं जे काम आहे चालू ते काम करत करत तू कर, म्हणजे कंटिन्यू तू ऑफिसमध्ये काम करावं असं काही नाही, असंही सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता मात्र युवराजच्या पायाखालची जमीन सरकते. युवराज म्हणू लागतो की मी नाही करणार आहे. तेव्हा तर कौशिकी म्हणते की केदारला आता ज्या पोस्टवर घेतलंय तीच पोस्ट तुला दिली जाते ना, म्हणजे तुला काय आता वेगळी पोस्ट द्यायची का. तर इकडे तो म्हणत असतो की नाही, मला नाही माहिती, मला नाही करायचं त्या पोस्टवरती काम. का आता कौशिकी म्हणते की का, तारिणीमध्ये त्याने त्याला बोलू लागते की का नाही करायचं त्या पोस्टवरती काम, उलट त्या पोस्टवरती काम केलंच पाहिजे ना, तुला तर हौस होती ना काम करण्याची, मग काय प्रॉब्लेम आहे. आता मात्र युवराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. केदार मात्र आता ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि मग कौशिकी, तारिणी, त्याचा ऑफिसचा पहिला दिवस आहे. ऑलरेडी त्याचा आदल्या दिवशी ऑप्शन केलेलं असतं, एवढा छान इंटरव्ह्यू घेतलेला असतो आणि आता ऑफिसचा पहिला दिवस आहे म्हणून कौशिकी तारिणीला म्हणते की औषणाचं ताट घेऊन येते. तेव्हा तारिणी म्हणते थांबा मी आणते. मग तारिणी जाते, औक्षणाचं ताट घेऊन येते आणि म्हणू लागते की हो करूया आपण ऑप्शन. मग केदारचं ऑप्शन केलं जातं आणि केदारला जे काय करायचं आहे ते ठरलेलं आहे आणि तो कशासाठी MNN जॉईन करतोय. तसं तर त्याला काहीच गरज नाही कारण हे सगळं करण्याची.
त्याचा जॉब छान आहे, सगळं व्यवस्थित आहे. फक्त तो जे काही करत असतो ते त्याच्या मिशनचा भाग म्हणून करत असतो. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते मात्र खूप जबरदस्त आहे. इकडे सुमीला खूप आनंद झालेला असतो. सुमीसुद्धा खूप खुश असते, कारण खूप छान पद्धतीने केदारने इंटरव्ह्यू घेतलेला असतो. कारण सुमीला इंटरव्ह्यू घेताना केदार हा नायकमधला अनिल कपूर वाटत असतो आणि ती खुश असते. ती म्हणत असते की खरंच. आणि मग त्याचवेळी इकडे काव्याने मात्र नवस बोललेला असतो. तो नवस म्हणजेच की केदारचा इंटरव्ह्यू छान झाला पाहिजे, त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ना ते अगदी छान पार पडलं पाहिजे, यासाठी काव्याने नवस बोललेला असतो. आणि त्यासोबतच इकडे काव्याच्या बाबतीत मात्र आता सुमी तिथं म्हणते की केदार भाऊजी म्हणायचं. तुझ्या तारणीताईचा नवरा आहे ना तो, आणि मंदिरात गेली होतीस ना नवस बोलायला, तुझ्या ह्या मामीसाठी आणि आईसाठी जरा अक्कल आणि बुद्धी पण माग. तुझ्यासाठी मागितलीस ना तरीही चालेल. इकडे कौशिकी आणि दयानंद काका दोघंही आता तो इंटरव्ह्यू पाहत असतात. इकडे काव्या म्हणत असते की नाही केदू, तुला ना मी कधीच लोनली फील नाही करू देणार आहे. मी आहे तुझ्यासोबत, काळजी नको करू. आता मी एकटी सेलिब्रेशन करते ना, तरीही मी तुझ्यासोबत आहे, असं तो सांगत असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कौशिकीला खूप छान वाटत असतं. केदारने जे प्रश्न विचारलेले असतात तिकडे ते म्हणत असतात की अहो आम्ही 15 वाचनालय बांधलेत, त्याचं तुम्ही बोलतच नाही आहे. तेव्हा मात्र लगेचच इकडे कौशिकीला पाहत असते तेव्हा तो इंटरव्ह्यूमधला तो असतो तो क्वेश्चन केदार म्हणालेला असतो बरोबर आहे ना, पण अहो तुम्ही पैसे, तो म्हणतो हो खातो मी पैसे. आणि हे पाहत कौशिकीला जाम भारी वाटलेलं असतं. दयानंद काका येतात आणि म्हणत असतात की कौशिकी काय गं. तेव्हा कौशिकी म्हणते की बघा ना मी काय बघते. इकडे तारिणीला तर खूप आनंद झालेला असतो. तारिणी आता केदारला म्हणत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का, की आता ना तुम्ही सेलिब्रिटी झालेला आहात मिस्टर केदार खांडेकर. मला ना तुमचा इंटरव्ह्यू हवा, तुमचे बाईट हवेत. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने बोललात, काय भारी, म्हणजे कसं काय आज कसं वाटलं तुम्हाला जामखेडेंचा इंटरव्ह्यू घेताना, जामखांडेंचा. तेव्हा मात्र तो सांगत असतो की हो. तर तारिणीने हातामध्ये माईक म्हणून कंगवा घेतलेला असतो आणि ती त्याचा इंटरव्ह्यू घेत असते. तो म्हणत असतो की काय हे सगळं. तेव्हा मात्र तारिणी म्हणत असते की हे करावंच लागणार आहे, द्यावाच लागणार आहेत हे सगळ्या गोष्टी. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तारिणी त्याला म्हणत असते पाहिजे मला सांगा की आज जे तुम्ही यश मिळवलेलं आहे या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तारिणी या सगळ्या गोष्टी त्याला विचारत असते. तेव्हा मात्र केदार सांगत असतो की आज यशाचं श्रेय मी माझ्या बायकोला देतो, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ती म्हणजे त्याची बायको आई. पण इथे माझ्या मागे माझी बायको तारिणी, अगदी सगळ्यांच्या पाठीशी जगतारिणी आहे. देवी जगतारिणी जशी आहे तशी माझ्या पाठीशी माझी बायको तारिणी आहे. तारिणी मात्र हसायला लागते. खरं तर हे खरंच असतं म्हणून तर त्याने ते क्रेडिट दिलेलं असतं. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सुमीचा फोन आलेला असतो. सुमी म्हणते की काय करतो माझा अनिल कपूर, आज मला तुझ्याशी नाही बोलायचं, माझ्या अनिल कपूरशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते अगं तुझं तर धनुष होता ना, मग काय झालं. ती म्हणते की नाही तो धनुष आहेच, पण आज ना नायकमधला अनिल कपूर आहे तो. आणि मग ती बोलायला सुरुवात करते काय माझा अनिल कपूर, कसला भारी इंटरव्ह्यू झालाय, खरंच खूप छान इंटरव्ह्यू झालाय असं म्हणत कौतुक करू लागते. त्यासोबतच तारिणी म्हणत असते की हो का. आणि काव्या मात्र इकडे मोबाईल धरून बसलेली असते. सुमी काव्याला म्हणत असते नीट धर का मोबाईल, मला नीट दिसलं पाहिजे. केदारला काव्या तिथे म्हणलं की अंगावर काटाच येतो. तेव्हा मात्र तारिणी म्हणते की हो का. आणि मग डिजिटल डिजिटल इंडिया म्हणत सुमीने केदारची दृष्टसुद्धा काढलेली असते आणि सांगितलेलं असतं की लवकर या, इथं आल्यावर तुमच्या दोघांचीही दृष्ट काढणार आहे असं सुद्धा आवर्जून सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. इकडे युवराजची मात्र वाट लागलेली असते, कारण आता त्याला इंटर्न म्हणून जॉईन करायचं असतं आणि ती गोष्ट काही केल्या त्याला सहन होत नसते. त्याला त्रासच होत असतो. त्याचं म्हणणं असतं की का, कशासाठी हे सगळं करायचं आहे आणि का, मीच का इंटर्न म्हणून, या कंपनीचा मी मालक आहे, त्याला इंटर्न म्हणून जॉईन केले तर मी पण इंटर्न म्हणून व्हायचं का. तेव्हा पद्मिनी आणि निशी म्हणतात की तूच बोललास ना, कारण तुलाच असं वाटलं की केदारला जी पोस्ट दिली ती तुला पाहिजे, तू का मागितली नाही स्वतःच्या तोंडाने पोस्ट. झालं मग इथे वाट लागलेली असते
आणि तो म्हणत असतो की मीच माती खाल्ली आहे ना, मग आता काय करायचं, माती खाल्ली तर त्याचा त्रास तर भोगावाच लागणार असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तारिणी, त्याचबरोबर कौशिकी, युवराज, केदार आणि दयानंद काका सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र तारिणी सांगत असते की केदार, खरंच तू जो काही इंटरव्ह्यू घेतलाय, तेव्हा ती म्हणत असते की मी मगाशी बोलले त्याचं वाईट नाही ना वाटलं. तेव्हा मात्र केदार सांगत असतो की नाही नाही वाईट वाटलेलं मला, त्यात काय एवढं, इंटर्न म्हणून काम करणं ही चांगलीच गोष्ट आहे ना. तेव्हा मात्र दयानंद काका आणि कौशिकी या दोघांनाही कौतुक वाटतं. म्हणजे किती आनंदाने त्याला इंटर्न म्हणून जॉईन कर म्हणलं तरीही आनंदाने त्याने ही पोस्टसुद्धा स्वीकारलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र युवराजची मात्र वाट लागली आहे. त्याला मात्र खूप राग आलेला आहे. त्याला कळतच नाही आहे की करू काय, कारण या गोष्टी त्याला सहनच होत नाही आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मी ॲज अ इंटर्न म्हणून जॉईन करणार नाही. मग मात्र कौशिकी आणि दयानंद काका तिथे येतात आणि म्हणत असतात की तू चुकीचं बोलतोस, कारण तूच आम्हाला सांगितलेलं होतं की तू ॲज अ इंटर्न म्हणून जॉईन करणार, म्हणजे केदारला जी पोस्ट दिली तीच पोस्ट तुला हवी आहे. तेव्हा तारिणी आणि केदार तिथे असतात. ते म्हणत असतात की आता काय झालं, प्रॉब्लेम काय आहे, कारण तुला तर मी ज्या पोस्टला काम करणार आहे तीच पोस्ट हवी होती ना, कारण तुझी लायकीच ती आहे ना, त्यामुळेच हे झालेलं आहे. असं म्हणत युवराजची चांगलीच नांगी ठेचलेली असते. आता मात्र ऑफिसमध्ये केदार आणि युवराज जॉईन करणार आहेत. तेव्हा मात्र आता केदार युवराजची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.